मी हरिभक्त परायण सौ दया धनंजय कुलकर्णी आज आपल्याला आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी म्हणजेच पद्मा एकादशीचे महात्म्य आख्यानाद्वारे आपल्या पुढे सादर करत आहे. नारदा, ह्या नगरीचं नीट अवलोकन कर. ह्या नगराचा राजा माधांता किती आनंदी आणि उत्साही आहे नाही? याला कारण माहितीये का तुला? ती त्याची प्रजा, ती पण आनंदी आणि समाधानी आहे. पण नारदा, तुला मी एक सांगतो बर का, एकेकाळी हा देश पूर्ण दुःखात बुडालेला होता. तू मला विचारतो आहेस ना की आषाढ शुक्ल एकादशी व्रत का करायचं, त्याचं महात्म्य काय, ते करून कोणाला काय फायदा झाला, हे सर्व मला कळाले तर मी सुद्धा विष्णूची आराधना करून आणखीन पुण्य जोडीन. नारद वदती पितयासी त्या एकादशी महात्म्य सांगावे. विष्णू आराधन करुणी मग मी पुण्य पदरी जोडावे, पुण्य पदरी जोडावे. तेव्हा नारद महर्षींचे पिता ब्रह्मदेव म्हणाले, अरे नारदा, माझ्या हे लक्षात आले आहे की जरी तू कलिप्रिय असलास ना तरी तू मूळचा कली नाहीस बरं, तर खराखुरा वैष्णव आहेस. त्यामुळे तू ही शंका मला विचारलीस की जनसामान्यांच्या काळजीनं विचारलीस, त्यांचा उद्धार व्हावा या उद्देशानं विचारलीस, म्हणून मी तुला सांगतो बरं. म्हणजे हे व्रत करून सामान्यांचा सुद्धा उद्धार होईल. पण नारदा, तुला नुसता व्रतविधी सांगण्यापेक्षा तुला जर पुराव्यासह विधी सांगितला तर? हे व्रत आहे पद्मा एकादशीचं व्रत. या एकादशीला भविष्योत्तर पुराणात देवशयनी किंवा विष्णुशयनी एकादशी म्हणतात, तर ब्रह्मांड पुराणात यालाच पद्मा एकादशी असं नाव दिलंय बर का. तर नारदा, आता ती कथाच ऐक बरं. एक सत्यप्रतिज्ञ, धर्मनिष्ठ, प्रतापवंत असा राजा होऊन गेला. त्याचं नाव होतं माधांता. तो अत्यंत कर्तव्यदक्ष, धर्माचे ठिकाणी न्यायप्रिय, प्रजेवर पुत्राप्रमाणे प्रेम करणारा असा होता. एवढंच नाही तर त्रिभुवनात त्याला मोठा मानही होता. त्यामुळे सर्व प्रजा त्याला मानत होती. सगळीकडे आनंदी आनंद होता. आजच्या मराठीत सांगायचं तर ऑल इज वेल. कोणाला काहीही कमी पडत नव्हतं. त्यामुळे कसलं दुःखही नव्हतं. सत्यप्रतिज्ञ, प्रतापवंत, धर्मनिष्ठांचे चक्रवर्ती तो. सत्यप्रतिज्ञ, प्रतापवंत, धर्मनिष्ठां चक्रवर्ती तो. माधांता राजा होऊन गेला प्रजा सपाडी, पुत्रा समतो दुष्काळ न पाही प्रजा कधी, दुष्काळ न पाही प्रजा कधी. धनवा धान्याने समृद्ध होती, नवत्या कोणत्या आधी व्याधी, आनंदाने राजा भोगी. द्रव्यकोशही पुण्यधनाने त्याचा पूर्ण भरला होता, म्हणून त्याला त्रिभुवनी मोठा मानही मिळतची होता हो. पण अचानक एक वर्ष पर्जन्य देवाची या राजावर अवकृपा झाली आणि वर्षभर पाऊस काही पडलाच नाही. ते वर्ष जनतेने आपल्याकडे असलेले धान्य बाहेर काढले आणि दुसऱ्या वर्षीही तीच परिस्थिती. लोकांचा धीर आता संपत चालला होता. त्यांना असं वाटलं की राजा काय मस्त जगतो आहे, राजाला काय दिवाळी ठाऊक, असा विचार, अशी चर्चा जनतेत मोठ्या प्रमाणावर चालू झाली. आणि ही चर्चा चालू असतानाच नारदा
तिसरं वर्षही बिना पावसाचंच गेलं. पूर्ण कोरडा दुष्काळ पडला. आता सर्व जनता राजा माधांताकडे आली आणि विचारू लागले, राजा, तुझ्या हे लक्षात येत नाही का की सतत 3 वर्ष पर्जन्यवृष्टी झालेलीच नाही. त्यामुळे खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, पितृकार्य तर सोडाच पण देवकार्यही करता येणं अशक्य झालंय. वेदांचं पठण होत नाही. आमचे म्हातारे आईवडील, लहान लहान पाळण्यातली मुलं, गोठ्यातली गाईगुरं यांचा सांभाळ करणं केवळ अशक्य झालं आहे रे राजा, अशक्य झालं आहे. आम्ही असं वाचलं आहे की पाण्याला नार असं संबोधन आहे आणि भगवान तिथे राहून आपल्या सर्वांवर नजर डोळा ठेवून असतात. डोळा म्हणजे नयन, म्हणजे म्हणून आपण त्याला नारायण म्हणतो. तो सर्वांच्या अंतःकरणात राहतो ना रे राजा. तोच पाऊस पाडतो, तोच अन्नाची निर्मिती करतो. तेच अन्न खाऊन प्रजेची वृद्धी होते, प्रजा धष्टपुष्ट होते. पण पाऊसच पडला नाही तर पिके कशी वाढणार, धान्य कसं पिकणार? जीवनच नसेल तर जीव जगणार कसा? जीवन वाहतं असेल तर जीवनही वाहतं राहतं आणि वाढतंही. राजा, ते तुझ्या लक्षात नाही का रे अजून येत? तू काहीतरी कर ना की ज्यामुळे या जीवनाचे जीवन सुरळीत चालू राहील. जीवनामुळेच येई त्या जीवनास अर्थ, नसे जीवन तर जाईल जीवन सर्वार्थाने व्यर्थ. श्रीराम. हे ऐकल्यावर राजा म्हणाला, पौरजन हो, आपण म्हणता ते अगदी बरोबर आहे. मलाही ते पटतं. जीवन खऱ्या अर्थाने जीवनावरच अवलंबून असतं. जीवनच नसेल तर धनधान्य पिकणार नाही, झाडे डोलणार नाहीत, फुले फुलणार नाहीत, मुले खेळणार नाहीत. हे सगळं हवं असेल तर आपण काहीतरी नक्की करायला हवं असं मला पण वाटतं. मग राजा, तू काहीच का करत नाहीस? आम्ही तुला साथ देऊ ना, की जेणेकरून ही चराचर सृष्टी पूर्ववत होईल. राजा, पुराणात असं सांगितलं आहे की अशा संकटजन्य परिस्थितीला राजाच जबाबदार असतो. जनतेच्या दुःखाला राजाचीच दुष्कृत्य जबाबदार असतात. त्यावर राजाने उत्तर दिलं, मंडळी, तुम्ही म्हणता ते मला पटतंय, म्हणून मी आत्मपरीक्षण बऱ्याच वेळा केलं हो. पण खरं सांगू का, माझ्या हातून काही पाप झालं आहे असं मला आढळूनच येत नाही. आपल्याला असं वाटत असेल की मी राजा आहे म्हणून माझ्याकडे कमीपणा घेत नाही, पण मंडळी तसं नाही हो. मलाही या परिस्थितीचं खूप वाईट वाटतं. काय करावं, यातून मार्ग कसा काढावा याचा मी रात्रंदिवस विचार करत असतो. आपल्यापैकी कोणाला काही उपाय सुचत असेल तर त्याचं स्वागतच आहे, आणि सुचत नसला तरी कुणीही धीर सोडू नका. मला थोडा अवधी द्यावा, ही माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे. राजाला माहीत होतं की डोकं शांत असेल तर चांगले विचार सुचतात आणि शब्दात गोडवा असेल तर माणसंही जोडली जातात. राजा बोले पौरजनासी, थोडा अवधी द्या अजून मजसी. प्रार्थीन मीही त्या विधात्यासी, जाईन वनात भेटी तापस्यासी. श्रीराम. अशा प्रकारे राजाने आपल्या राज्यातील जनतेचे समाधान केले आणि स्वहाताने आणि स्वतःने त्या विधात्याला वंदन केलं. आलेल्या संकटावर मात कशी करावी याची चर्चा करण्यासाठी वनात जिथे ऋषीमुनी तापसी यांचा आश्रम असतात तिथे गेला. त्या ऋषींना तापस्यांना राजाने सर्व कथा सांगितली. त्यांनीही ते सर्व शांतपणे ऐकून घेतलं.
परिस्थितीत कशाने बदल घडेल याचे उत्तर काही सापडत नव्हतं. मग ते सारे राजा माधांता सह ब्रह्मदेवाचा पुत्र अंगिरसाकडे आले. हे ऋषी अत्यंत तेजस्वी होते. त्यांच्या बुद्धीचे तेज त्यांच्या चर्येवर दिसत होते. त्यांच्याकडे पाहिलं की आपल्याला प्रसन्न वाटावा अशी हसरी शांत मुद्रा होती. त्यांना पाहताच राजा आपल्या रथातून खाली उतरला, त्यांना साष्टांग दंडवत घातलं आणि समोर नम्र सेवकाप्रमाणे हात जोडून मान खाली घालून उभा राहिला. मान खाली घालण्याची 2 कारणं होती बरं का मंडळी. एक म्हणजे आपण काहीतरी मागायला आलो आहोत ही भावना मनात होती, आणि दुसरी म्हणजे प्रजेला होणाऱ्या त्रासामुळे आपल्या डोळ्यात येणारं पाणी ऋषींना दिसू नये हे होतं. अंगिरा ऋषीने राजाचा आश्रमाच्या नियमांना धरून यथोचित स्वागत केलं. त्याला भरभरून आशीर्वाद दिला आणि हात धरून त्याला वर उभं केलं. त्याचं क्षेमकल्याण विचारलं. हे करत असताना आपला हात त्याच्या पाठीवर प्रेमाने ठेवला. राजाला आश्वासित केलं. राजाला धीर आला. राजाच्या मनात आलं, आता आपल्या प्रश्नावर आपल्याला उत्तर नक्की मिळणार की जेणेकरून आपली प्रजा सुखी आणि आनंदी होणार. हे सर्व राजा करत होता, पण मनात एक कोपरा, एक दुःखी नस, मनातला एक कोपरा, एक दुःखी नस दुखतच होती. हे ऋषींनी ताडलं होतं. म्हणून त्यांनी विचारलं, राजा, राज्याची सप्तांगे म्हणजे राजा, प्रधान, मित्र, भांडार, किल्ले, देश आणि सेना हे सर्व सुखात आहे ना? तू आश्रमात काय हेतूने आला आहेस? आणि आता राजांनी सांगायला सुरुवात केली. राजा म्हणाला, हे ऋषींनो, मी माझ्या धर्माचे आचरण योग्य तऱ्हेने करत आहे. माझ्या प्रजेचे पोटच्या मुलाप्रमाणे पालनपोषण करतो. पृथ्वीला मातेचा दर्जा देत आहे. तरी पण माझ्या राज्यात पाऊस का पडत नाही? माझ्या प्रजाजनात जान काय येत नाही? माझे काय चुकत आहे? म्हणून मी आपल्याकडे त्याचा परामर्श करण्यासाठी आलो आहे. काही उपाय, काही योजना असावी तर मला सांगा की त्यामुळे माझ्या प्रजेचे हाल थांबतील. काही उपाय सुचवा नीट, प्रजा नांदेल समाधानात. माझी चिंता मिटेल आपोआप, देश धर्मा कारणे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ऋषी म्हणाले, राजा, हे कृतयुग आहे. हे सर्व युगात श्रेष्ठ असं युग आहे. या युगात धर्म आपल्या 4 पायांवर उभा आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. यातील एक जरी पाय गळून पडला ना, म्हणजे एकाने जरी आपले मूळ काम सोडून दुसरे काम केले तर समाजात अराजकता माजते. कारण परधर्मो भयावहा. या न्यायाने या युगात केवळ ब्राह्मणांनाच तपश्चर्येचा अधिकार आहे. आणि सद्य परिस्थितीत तुझ्या राज्यातील एक शूद्र सातत्याने तपश्चर्या करत आहे. अशा प्रकारे त्याच्याकडून त्याच्या मर्यादेचे सतत उल्लंघन झाल्यामुळे राजा, तुझ्या या दुष्काळाला प्रजाजन सामोरे जात आहेत. आणि राजा सांगायला मला अत्यंत दुःख होत आहे की तू त्याचा वध कर. हे ऐकलं मात्र आणि राजाला फार वाईट वाटले. राजा ऋषींना म्हणाला की त्यानं माझा काहीच अपराध केला नाही. त्याने माझा अपराध काय केला, नामी तयार त्यास वधायाला. तुम्ही सांगावे अन्य उपायाला,
आहेत यार मी तोची करायाला, मला त्याला मारता येणार नाही. दुसरा काही धार्मिक उपाय आहे का? ऋषी म्हणाले, ठीक आहे, एक व्रत सांगतो, पण ते तू एकट्याने नाही करायचं, तुझ्या परिवारासह प्रजेनी करायचं आहे. ते तुला जमेल का? मी सांगतो. आणि ऋषींनी सांगण्यास सुरुवात केली. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी येईल, त्या दिवशी उपवास करायचा. ही तिथी सर्व प्रकारच्या सिद्धी देणारी आहे. ती आपले सर्व दोष दूर करणारी आहे, आपल्याला होणारे उपद्रव नाहीसा करणारी आहे. त्यामुळे तुझ्या राज्यात उत्तम पर्जन्यवृष्टी होईल. ऋषींचं हे म्हणणे ऐकून माधांत्याला मोठं समाधान वाटलं. तो आनंदाने आपल्या राज्यात परत आला. पुढे आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला त्याने राज्यातील सर्वांना पद्मा एकादशीचं व्रत करण्यास सांगितलं. सर्वांनी हे व्रत केलं आणि सर्वांच्या एकत्रित पुण्याने राज्यात जेवढा हवा तेवढाच पाऊस पडला. पिके आनंदाने डोलू लागली. ऋषिकेशाच्या कृपा प्रसादाने तेथील लोक सुखी झाले. अशा प्रकारे या पद्मा एकादशीचे महात्म्य खूप मोठे, सर्वांना सुखदायक आहे आणि तसंच ऐश्वर्य देणारं पण आहे बरं का. आणि ऐक नारदा, ही कथा नुसती ऐकली ना तरी मोठ्यातल्या मोठ्या पातकांचा नाश होतो. आणि हाच प्रश्न युधिष्ठिराने श्रीकृष्णांना पण विचारला होता बरं का मंडळी. युधिष्ठिर पुसे श्रीकृष्णाला, काय नाव आषाढ शुक्ल एकादशीला, पूजावे कोणत्या देवतेला, सांगावे व्रतविधीला. एकदा युधिष्ठिरानं श्रीकृष्णाला विचारलं की केशवा, आषाढ शुक्ल एकादशीचे नाव काय, तिची देवता कोण, व्रतविधी काय. तेव्हा श्रीकृष्ण परमात्म्यांनी उत्तर दिलं, धर्मा, या तिथीच्या विषयी ब्रह्मदेवानी देवर्षी नारदांना जी कथा सांगितली तीही कथा आहे बरं का. आली ना तुझ्या लक्षात? मंडळी, आपणही हेच ध्यानात घ्यायला हवं. हेच सांगताना पूर्वपद्यामध्ये महाराज म्हणतात, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकलील ऐसे नाही